तर नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर आज वर्षाचा पहिला दिवस म्हणजे 1 डिसेंबर 2026 आहे आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही दोघं चाललेलो आहेत मस्त तयार होऊन श्री स्वामी समर्थांच्या मठात 10:30ची आरती घेण्यासाठी. आणि तुला काय बोलायचं होतं ना, विश करायचं होतं कुणाला? हो, सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पण काय 1 जानेवारीला सगळेजण शुभेच्छा देतात, पण आपल्याला गुढीपाडव्यापासूनच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. आपला मराठी वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतो. पण चला तेव्हाही शुभेच्छा देऊ आणि आता पण शुभेच्छा देऊ. तर चला आम्ही चाललोय स्वामी समर्थांच्या मठात. सकाळ सकाळी 10:30ची आरती घ्यायची. म्हणजे वर्ष कसा स्वामीमय होऊन जाईल, बरोबर की नाही? बरोबर आहे. आणि तुम्ही सुद्धा म्हणजे जर कामाला गेला नसाल तर तुमच्या कुलदैवत किंवा तुमचे गुरु साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराजच्या मठात किंवा मंदिरात जाऊन आशीर्वाद घेऊन या. बरोबर आहे की नाही? बरोबर. तर चला मग मठात जातो आम्ही. पॉसिबल झालं म्हणजे इंग्लिश येत नाही एवढं, पॉसिबल झालं तर मठातल्या आरतीचा पण व्हिडिओ काढतो. हा चालेल. सगळ्यांसाठी प्रार्थना करून येतो की हा नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचा जावं. हा, हीच स्वामींचरणी प्रार्थना आहे. सुख समृद्धीचा आणि सर्वात महत्वाचं निरोगी जावं. बरोबर आहे की नाही? आजकाल माणूस त्याच्यामुळे त्रासलेला आहे. चला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा आहे आमच्या मठाला जाण्याचा रस्ता. हा सरळ रस्ता मठाला जातो. स्वामी समर्थांचं मठ बदलापूर वेश रमेशवाडीमध्ये आहे आणि इथं आम्ही चाललोय चालत. बघितलं काय ही बिल्डिंग? बघितली किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, किती मोठे मोठे बिल्डिंग आहेत. बघितलं काय? ही 2 बिल्डिंग तयार व्हायला लागलेत. चला श्री स्वामी समर्थ. बघा ही किती मोठी आली, बघा बघा. तिथून पुढं गेलं ना असं आतमध्ये की स्वामींचं मठ आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय. बघा या बिल्डिंगच्या मागच्या साईडला स्वामींचं मठ आहे. ते पिवळं पिवळं दिसतंय ना. ह्या सोसायटीचं नाव आहे राणी माता. राणी माता. आला 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 स्वामींचं मठ. बघा गाड्या, बघा गाड्या, गर्दी राहील त्या मठामध्ये की प्रत्येक माणूस आपल्या अरे मठ बघ तयार केले, किती भारी मठ बनवले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ. छान ना? हो. भारी बनवले मठ. चला आतमध्ये जाऊ श्री स्वामी समर्थ. इथं पाय धुवायचं आहे सर्वांनी. आणि हे आहे स्वामींचं मठ. इथं यज्ञ होतं. इथं नवीन पत्रे टाकायचेत. बघा सकाळी 10:30 वाजता गुरुवारच्या दिवशी किती गर्दी आहे. म्हणजे कमीच आहे गर्दी, अजून गर्दी होईल संध्याकाळी भरपूर. तर ही आहे रमेशवाडी वेश बदलापूर स्वामींचं मठ आहे. आता 1-2 वर्ष खूप गर्दी व्हायला लागली. अजून होती एवढी गर्दी पण ती पूजा चालली वरती. बघितलं काय? हे उमरात झाड आहे आणि हे लोक असं प्रदक्षिणे मारतात, म्हणजे प्रदक्षिणे घालतात उमराच्या झाडाला. उमराच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने काय होतं माहिती काय? तर चला आम्ही चाललोय. झालेलं दर्शन आमचं. पूजा मॅडम झालं का चांगलं दर्शन? झालं दर्शन. काय दिलं? लाडू, परत जिलेबी आणि काय म्हणतात स्वामींना जो लाडू आवडतो ना बेसनाचा, तोच लाडू दिला आणि पिवळेच दिले मला सगळं. माझं सगळं सोन्यासारखं पिवळंच होणार आहे. चला तर मित्रांनो, मठामध्ये व्हिडिओ काढता आला नाही, खूप गर्दी होती आणि
हे बघा इथं काम चालू असल्यामुळे असले आवाज येतात. बघा मठात स्वामी जाताना पण दर्शन देतात आणि येताना पण मला आहे बघा गाडी स्वामींचं फोटो बघा. दिसलं काय? देऊ नकोस, मी आहे पाठीशी. जिथे आई वडील आहेत तिथे स्वामी सदैव पाठीशी असतात. मठात व्हिडिओ काढून दिलेला नाही कारण परमिशन देत नाही ते लोक. पण मी काय म्हणतो अशा देवस्थान म्हणजे जिथे जिथं मठ आहे मंदिर आहे तिथं व्हिडिओ काढून दिला पाहिजे. कमीत कमी बाहेरचा तरी व्हिडिओ काढून दिला पाहिजे. मठाच्या आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात नाही काढायचा पण बाहेरचा तर व्हिडिओ काढून दिला पाहिजे. कारण आपण देवाला फेमस होण्यासाठी व्हिडिओ काढत नाही, पण आपल्यासारखी जी गरीब म्हणजे भटकलेले असतात त्यांना देवापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ काढतो. खरं सांगा कित्येक लोकांना हे मठ माहिती पण नाही. आम्हाला विचारते स्वामींचं मठ कुठे वेशला, तर आपण असं व्हिडिओ काढून टाकलं तर लोकांना सोशल मीडियाद्वारे माहिती तर पडेल, आहे की नाही? बरोबर का नाही? तर चला आजचा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो. ब्लॉग का व्लॉग म्हणतात ते इथंच थांबवतो. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि दम लागतो चालता चालता. सगळ्यांनी स्वामींचा प्रसाद तिथून मनाने खावा. वजन आता केलं, रक्तदान शिबिर चालू होतं. 80 किलो झालं माझं वजन. आता वजन कमी करायचं आम्हाला. 80 किलो कमी वाटते का तुम्हाला? सांगा. दम लागायला लागला. बिना नाश्त्यातच गेलो ना आरतीला. चला श्री स्वामी समर्थ.